बिग बॉस मराठी सुरू झाल्यावर नुकताच एक आठवडा उलटला. या आठवड्याभरात बिग बॉसच्या घरात नुसता धुमाकूळ पाहायला मिळाला. यावर प्रेक्षकांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटताना सुद्धा दिसत आहेत. प्रत्येक जण आपापल्या परीने यावर प्रतिक्रिया देत आहे. यंदा या घरात मालिका व सिनेसृष्टीतील कलाकारांसोबतच रॅपर आणि सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर यांचा देखील स्पर्धक म्हणून प्रवेश झालेला पाहायला मिळतोय. त्यामुळे प्रत्येकाचा एक वेगळा चाहता वर्ग आहे. बिग बॉसच्या शोमध्ये काही वर्षांपूर्वी टिकटॉकमुळे लोकप्रिय झालेला गुलीगत फेम सूरज चव्हाण याची जेव्हा एंट्री झाली तेव्हा अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या. बऱ्याच प्रेक्षकांसह स्पर्धकांना सुद्धा हे अनपेक्षित होते. पण आता जसा आठवडा उलटतोय तसा महाराष्ट्रातील प्रेक्षकांचा सूरजला खंबीर पाठिंबा मिळताना पाहायला मिळतोय. आता सूरजच्या बिग बॉसमध्ये जाण्याबाबत त्याच्या बहिणींनी आपलं मत व्यक्त केलं आहे. सूरजच्या बहिणींनी नुकतीच जाहीर सभा या यूट्यूब चॅनलला मुलाखत दिली. तेव्हा त्यांनी त्याच्या आयुष्यातील स्ट्रगल ते आतापर्यंतचा प्रवास यावर भाष्य केले. सूरजची बहीण म्हणाली की आम्हाला त्याला टीव्हीवर पाहताना खूप आनंद होत आहे. त्याचं पुन्हा एकदा बदललेलं नशीब पाहून आम्हाला खूप भारी वाटतंय. टिकटॉक बंद झाल्यावर त्याची लोकप्रियता कमी झाली होती, पण आता बिग बॉसच्या घरात सूरजला पाहून सगळ्यांनाच शॉक बसला. जेव्हा त्याला बिग बॉसच्या टीमकडून फोन आलेला तेव्हा त्याने त्यांच्याशी मला बोलायला दिलेलं. सुरुवातीला मला सुद्धा हे खरं वाटत नव्हतं की खरोखरच सूरजला बिग बॉसमध्ये बोलवत आहेत. आमची पहिल्यापासूनच गरीब परिस्थिती होती. आमच्यातल्या एका बहिणीच्या नव्याचे निधन झाल्यावर तिच्या काळजीपोटी आमच्या वडिलांनी धक्का घेतलेला. सूरज हा एकुलता एक मुलगा असल्याने तो लाडका होता. आमची आई शिकलेली नव्हती तरी ती त्याला मारून शाळेत पाठवायची. सूरजने सुरुवातीला गवंडी कामही केले आहे. पण आता तो इतक्या मोठ्या कलाकारांसोबत एकाच घरात राहतोय हे बघून आम्हाला खूप बरं वाटतं. सूरज जेव्हा बिग बॉसच्या घरात आला तेव्हा अनेकांनी नाराजीचे उमटवले होते. तेव्हा त्याला ट्रोल करणाऱ्यांबाबत सूरजच्या बहिणीने सांगितले की ट्रोलिंगबाबत सूरज म्हणायचा मला वाचायला येत नाही, त्यामुळे त्या कमेंट काय आहेत हा प्रश्नच येत नाही. कमेंट करणारे करतच राहतात पण आपण त्याच्याकडे लक्ष द्यायचं नाही. कमेंट करणाऱ्या सर्व लोकांच्या तोंडात त्याने चप्पल मारली आहे असं बोलणं चुकीचं ठरणार नाही. तो कसा का असेना तिथवर पोहोचला आहे आणि त्याने हे करून दाखवलं आहे. तुमची तितकी लायकी नाही, शिवाय तो थोडा रागीट आहे. त्याला वाचता येत नाही म्हणून त्याला समजून घ्या.